नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुढल्या 25 मिनिटात आपण बघणार आहोत 50 घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले. आणखी मोठे नेते भाजपात येतील असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला. सर्वच पक्षांना वाटतं की आपण विकासाच्या बाजूने जावं आणि त्यामुळे कुणी आलं तर अशक्य नाही असं ते म्हणाले. गावोगावी जाऊन आम्ही सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की ठाकरे गटाकडून कुणीही तिकीट घ्यायला तयार नाही असं म्हणत मंत्री महाजन यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंच्या अंधायुग पुस्तकाचं प्रकाशन मातोश्रीवर पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. हुकुमशाही गाडण्याची गॅरंटी घेऊन मी मैदानात उतरलो असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं. हिंगोली शासन आपला दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकास्त्र टाकलं. आम्ही घरी बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन रस्त्यावर उतरून काम करतो अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तर जनसंवाद यात्रेवरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत बसून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ. सर्वांना सन्मानजनक जागा मिळतील असाच निर्णय घेतला जाईल. तर कॅबिनेटच्या बैठकीनंतर तिघं दिल्लीला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोल्हापुरात उमेदवार बदलीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. उमेदवार बदलाच्या वृत्तानंतर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उमेदवार न बदलण्याच्या मागणीवर धैर्यशील माने आणि संजय मंडलिक ठाम असल्याचं दिसून आलं. महायुतीच्या जागेबाबत चर्चा सुरूच असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याबाबत घोषणा करतील असं वक्तव्य खासदार राहुल शेवाळे यांनी केलंय. सगळे निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि जागा वाटप जाहीर करतील. थोडे दिवस थांबा, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही ते म्हणाले. जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत भाष्य केले. चर्चा चांगली झाली असून आमची यादी तयार आहे. जागा वाटपाबाबत कोणतीही अडचण नाही. पूर्ण जागा वाटप झाल्याशिवाय जागा जाहीर होणार नाहीत. वंचितचे प्रकाश आंबेडकर सोबत आहेत असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी मनमोकळा संवाद साधला. मात्र या भेटीमुळे मनोमिलन झालं असं होत नाही. या भेटीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही असं दिलीप मोहिते यांनी स्पष्ट केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नादी लागू नका. मुख्यमंत्री तळमळीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. उभाटा आणि काँग्रेसनं मात्र गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, मुख्यमंत्र्यांना साथ द्या असं आवाहन हेमंत पाटील यांनी केलं. शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर येताच त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पाटील आणि बांगर यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. आम्ही गावागावात जातोय, आम्हाला अडवलं जातंय. एक ध्यानात ठेवा, आमच्या नादी लागू नका. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत असा इशारा संतोष बांगर यांनी दिला. तर उभाठावाले हे सगळं करतायत, त्यांनी गप्प घरी बसावं. हिंगोलीत खासदार आणि आमदार फक्त शिवसेनेचाच होणार असंही संतोष बांगर म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील उबाटा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथल्या सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अजूनपर्यंत जप्तीची नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचं त्यांनी म्हटलं. जरंडेश्वर कारखान्याला दिलेली नोटीस कॉपी करून आम्हाला दिली असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं अमरावतीत राज्यस्तरीय धनगर अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि केंद्र सरकारने धनगर समाजासाठी जाहीर केलेली 1000 कोटींची योजना अंमलात आणावी असे ठराव पास करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून वाशिममध्ये सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले. या तापमानाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी पालक करतात. वीराबांदरच्या उत्तन परिसरातील समुद्रात जेलीफिशने थैमान घातले. दिवसेंदिवस समुद्रातील मासळ्यांची संख्या कमी होत असून जेलीफिशची संख्या वाढते. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली असून मासेमारी व्यवसायाला याचा फटका बसतो.
अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत अहमदनगर महानगरपालिकेतील ठराव मंजूर करण्यात आले। अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं करण्याची मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली होती। दरम्यान नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानं नागरिकांनी सरकारचे आभार मानले। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावचे सुपुत्र डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे आणि या निवडीनंतर गावकऱ्यांनी डॉक्टर करीर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात केलेला आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली। अज्ञातांनी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरातील अहिल्याबाई होळकर पुलाजवळ ही घटना घडली असून हत्या झालेल्या तरुणाची अजून ओळख पटलेली नाही। लातूर जिल्ह्यातील औसा इथे झालेल्या भीषण अपघातात 2 गृहस्थांसह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला। औसा शहरात उड्डाणपूल नसल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे उड्डाणपुलाचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करतात। बीडच्या आष्टी तालुक्यातील सुरुडी इथे भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कुस्तीच्या आखाड्यात महिलांची दंगल पाहायला मिळाली। अवघ्या 10 सेकंदात चितपट करत महिला मल्लांनी कुस्ती निकाली काढली। यावेळी गावकऱ्यांकडून 3 किलोची चांदीची गदा देत महिला मल्लांचा सन्मान करण्यात आला। भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाहीत असा विश्वास विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला। भास्कर जाधवांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांना पूर्ण विराम त्यांनी दिलेला आहे आणि यावेळी भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाले। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी योगेश कदम यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय। भास्कर जाधव 6 वेळा निवडून आले, तुम्ही पहिल्यांदाच निवडून आलात, त्यामुळे नम्रपणे वागायला शिका असा खोचक टोला त्यांनी लगावला। कशेडी बोगद्यातून शिमगो उत्सवासाठी सुरू केलेली एकेरी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली। बोगद्याच्या परिसरात पुलाचं काम सुरू असताना बोगद्यातून वाहतूक बंद केलेली आहे। पुढील 2 दिवस बोगद्यातून वाहतूक बंद राहणार असून कशेडी घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी इथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेचं रूपडं पालटलंय। राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्या हस्ते शॉपिंग कॉम्प्लेक्सचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते। मनमाड शहरात ब्रिटिशकालीन रेल्वेचा कारखाना आहे आणि त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। कारखान्याच्या मागच्या बाजूस असलेली भिंत मागील 2 वर्षांपासून पडीक अवस्थेत असल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।